तर मंडळी, आपल्या लहान मुलांना की नाही पालेभाज्या खायला घालणं हे आई लोकांचं अगदी अवघड असं काम आहे. पण आज अशा पद्धतीने जर तुम्ही त्यांना चपातीमध्ये पालेभाजी खायला घातली तर खूपच आवडीने मुलं खातील. तर बघा, इथे मी 1 कप गव्हाचं पीठ, इथे मी लाल माठाची भाजी घेतली आहे, मीठ घेतलं आहे चवीनुसार, धणा पावडर, जिरा पावडर, आलं लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर. थोडंसं पाणी घालून छान असं हे मळून घ्यायचं आहे आणि असं गोळा करायचा आहे आणि छानपैकी चपात्या लाटून घ्यायच्या आहेत आणि तव्याला छान मस्त तूप लावायचं आहे आणि दोन्ही बाजूने मस्तपैकी ही चपाती, पालेभाजीची चपाती छानपैकी भाजून घ्यायचं आहे. थोडंसं काहीतरी वेगळं इंटरेस्टिंग वाटलं ना की मुलं आवडीने नक्की खातील आणि मस्तपैकी आपली ही मस्त अशी पालेभाजीची चपाती बनवून रेडी झालेली आहे. लाल माठाच्या भाजीऐवजी तुम्ही इथे वेगळ्या भाज्या वापरून अशाच प्रकारच्या चपात्या बनवू शकता. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला अजिबात विसरू